नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. सगळं लाल लाल दिसतंय कारण माझे पडदे लाल आणि मी पडद्याच्या आड शूट करते, कारण डायरेक्ट सूर्यप्रकाशात केलं की तुम्हाला तो काहीतरी वेगळा लाईट येतो आणि मला बऱ्याचपैकी कमेंट्स पण आला होता की तसं नको करत जाऊ. सो आज पडद्याचा सहारा घेतला आहे आणि दुसरं रिझन हे पण आहे की लग्न कार्य फिरून फिरून स्किन अशी प्रॉपर टॅन झाली आहे. तो म्हटलं नको दाखवायला ती, असं काही नाही, दिसणारच आहे ती पुढे. तर 10 मे ते 24 मे आम्ही कंटिन्यू लग्न फिरत होतो आणि त्याचमुळे मी व्लॉग असे डेली पोस्ट करत नव्हती, कारण जी काही लग्न होती ती अगदी जवळची होती. कधी आम्ही हळदीच्या दिवशीच गेलो, कधी लग्नाच्या दिवशीच गेलो, कधी 2 दिवस जावं लागलं, कधी लांब गेलो, कधी जवळ गेलं, पण असंच फिरणं चालू होतं. शेवटचं जे लग्न होतं जे 24 मेला होतं, आम्हाला रात्री यायला 12-12:30 झाला आणि आम्हाला काइंड ऑफ मांडव लागला होता. तर मांडव लागणं ज्यांना माहीत नसेल त्यांनी खाली कमेंट करा, ज्यांना माहीत असेल त्यांनीही कमेंट करा. तर मांडव वगैरे लागलं टाईप आम्हाला झालेलं होतं. तर आमचा कंटिन्यू आराम चालू होता. म्हणजे 2 दिवस झालं तसं घरचं लग्न आहे, नवरीचे, आम्ही सगळे नवरीचे बाप आहे, खूप काहीतरी असं लग्न वगैरे करून आलो आणि आराम करतोय असं काहीतरी झालं होतं. इव्हन सखी पण नुसता आराम, म्हणजे काही करायची अशी इच्छा होत नव्हती, नुसता आराम करावा असं वाटत होता. त्यात वहिनी आणि गौरी पण नव्हती. शेवटचं जे लग्न होतं ते वहिनीच्या मामाच्या मुलाचं होतं. सो ती 2-3 दिवस गेली होती. बाय द वे त्या लग्नात मी खूप मजा केली. जे म्हणतात ना की मी छळणारी नणंद आहे, तर त्या दिवशी मी थोडं तसं काही केलं आहे. जनरली कसं असतं ना की असं एखाद्या कार्यक्रमात बहिणी भेटल्या की त्या नंदांचं सासवाचं कुर्ता, आमच्याकडे वेगळं असतं. वहिनीच्या बहिणी आणि आम्ही दोघी मिळून वहिनीचं कुर्तो, तेही तिच्या समोर, कारण ती वेळच देत नाही कोणाला. सो आम्ही तिला खूप चिडवत असतो आणि मजा येते अशा कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर. तर वहिनी पण 2 दिवस नव्हती आणि आज सुट्ट्या पण होत्या, काही कामही नव्हतं, तर सगळं अगदी आरामशीर चालू होतं. आणि माझ्याकडे कंटेंटही नव्हता असं काही की ज्याच्या रिलेटेड मी काही व्लॉग बनवू शकेल. आणि शेवटी ते जे झालं होतं वैष्णवीचं, ज्याच्यावर मी व्लॉग बनवला होता, एकदम ऑनेस्टली सांगते, तुम्ही माझे शॉर्ट्स पण बघितले असेल, मोठा व्हिडिओ पण बघितला असेल, असं काही झालं ना आसपास तर मला नाही, म्हणजे माझ्या डोक्यात ते फिरत असतं ना, मला नाही इच्छा होत काही करायची. तर आता कुठे मी त्या न्यूज वगैरे बघणं बंद केलं आहे. डोक्यातनं ते विचार हळूहळू जायला लागलेत आणि आज म्हटलं चला करूया सुरुवात. बाय द वे मी एक रील शूट करत होती अशी नथ वगैरे घालून. चला इकडेच येते. अशी मस्त नथ घालून, ही माझी आवडती नथ आहे. जनरली लोकांना अशा खूप मोठ्या मोठ्या नथी आवडतात किंवा अगदी छोट्या आवडतात, बट माझी ही फेवरेट आहे. ही माझी दादाच्या लग्नाची नथ आहे, जी मी 8 रुपयाला घेतली होती आणि ती अजूनही त्या स्थितीत आहे आणि ती प्रचंड गोड दिसते, मला प्रॉपर बसतेच माझ्या नाकात. तर मी प्रत्येक लग्नात जर तुम्ही बघितले असेल ना, हीच किंवा एक अजून एक जाड मोत्यांच्या अशा 2 नथ मी घेतल्या होत्या आणि त्याच सांभाळल्यात आणि मी त्याच घालते. आजही मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी मी ही घातली होती. तर असं काही आहे. आणि हां, अजून हे एक रिझन आहे की सखी खूप जाम झालेली होती. परवाच तिला खूप सारे लूज मोशन झाले होते. मग तिला तिची काळजी घेणं, तिच्या मागे पुढे फिरणं, हे आताच आमचा बराच वेळ गेला, म्हणूनही मी काही शूट केलं नाही. बट आज म्हटलं चला कॅमेरा हातात, मोबाईल हातात घेतला आहे, काहीतरी करूया सुरुवात. आणि आज मी सुरुवात केली आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा की काय काय होत आहे ते. ए गौरी, एक पप्पी दे ना. नाही दे ना, मी तुझ्या आतू नाही आहे का? नाही, मी तुझ्या आजीला फटका दिला, मला पप्पी दे. दे, पण माझ्या आजीचं धर आहे, फटका दिला तर माझ्या घरातून बाहेर निघून जाईल. आणि का ग, मी सकाळी ते गौरीला सखीला ओरडली, पाण्याला मम्मम नको म्हणू दे, तू का बरं ओरडली का मला? मग लहानपणी मुलं पाण्याला मम्मच बोलतो ना. का बरं मम्मम बोलतात? त्यांना पाणी का बरं नाही बोलतायत? लहानपणी सोपे शब्द आणि मोठे होणे आवडत शब्द, असं काहीतरी असतं का ग? आणि तुला मी किती आवडते ग? थोडीशी. मामांना का ग मगाशी म्हटली असं की मामाईला लवकर घेऊन जा म्हणून? हा, निखिलचा फोन आला आणि ती जनरली निखिल ओ मामा हिला लवकर घेऊन जा. काय म्हणाली बाळा असं तू? मला बोलायचं होतं दारण. आणि त्रास देते का जास्त? हा, आणि ते जाऊ दे, त्या दिवशी ना हिच्या मामाच्या लग्नात गेलो आम्ही, तर मला आमू येऊन सांगत होती की आत्तू ती गौरी मला असं बोलली की मला तनु आत्तू बिलकुल आवडत नाही, असं म्हटली तू. नाही, मला आमूने असं का बरं सांगितलं? मला तर माहिती ते. तुला मी आवड बोलली बाई 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 बाई. आणि तू काय करते आता? माझी इतकी इच्छा आहे ना, माझ्या सखीची तब्येत अशी व्हावी, आणि त्यांची इतकी इच्छा आहे की गौरीची तब्येत कमी व्हावी. बाय द वे किती सिमिलर दिसतो आम्ही. गौरी इथे तोंड आण तुझं, इथे जवळ चेहरा आण तुझा. तू द्यायचं बोलेल. बिपी नाही घेते तुझी. गौरी ऐक ना, ही पोरगी आहे जी माझ्या मागे पुढे फिरायची आणि आता तिला आत्तू सहन नाही होते. गेम कोणी आणलाय तुला? हा दे मा पप्पाने. तुझ्या पप्पांनी मी आणलाय तुला तो गेम.
आता पैसे दिले पप्पांनी आणलाय समजलं. कळलं म्हणजे पैसे मी दिले तिच्या पप्पाने आणलाय. ए, आतूला सांग ना गौरी. आतूला म्हणा मला तर तुला सखीसारखं बारीक झालेलं बघायचं मला. काय तुला नाही मी बारीक नाही व्हायचंय ना ग, मी अशीच पाहिजे ना तुला. गब्बी गब्बी आत्तू पाहिजे ना. खूप बारीक हो म्हणा, आम्हाला खूप आवडेल. तू सांग. तू खूप बारीक हो त्याच्यामुळे मला बारीक करशील, नाही तर मला जाड करून दे. आणि मी थोडंच तुला जाड करते. तूच रोज आंबे खाते 7-7, 8-8. गौरी ज्या दिवसापासून आंब्याचा सीझन सुरू झालाय ना, गौरी हार्डली एखादी पोळी खाल्ली असेल गौरीने दिवसभरात. गौरी कंटिन्यू आंब्यावर असते. बट तिचं शरीर माझ्यासारखं चांगलं आहे, त्याच्यामुळे तिला कसलाच त्रास होत नाही. हा ते बारीक मम्मी पप्पा आहे तुझ्या. आत तू कशी गब्बी गब्बी छान का ग. मला नाही आवडत तू बीबी. मग आत तू कशी आवडते तुला. मला बारीक आवडते, नाही तर मला पण जाड करून टाकते. हे का मला पण जाड करून टाकते. त्याच्यामुळे तू बारीक. मी तुला खाऊ थोडीच आणते आता. तुला मी पेस्ट्री नाही आणली, काहीच नाही आणलंय सध्या जाड व्हायला. तू आंबे खाते म्हणून गब्बी होत चालली. नाही तू ते देते मला खायला. काय देते तुला कालीच्या जेवणात काही टाकते काय मी. आंबाच कापून देते ना तू ते. पण तू सांगते म्हणून मी आंबा कापून देते ना. तिला म्हणा तू काय कमी खाते का. मग तू तर मी खाते. आजी माझी आई पुरी पलटली. माझी आई आधी दादाची होती, माझी आई आता गौरीची झाली, सखीची झाली आहे. मी त्या लिस्ट मध्ये कुठंच नाहीये. थोडी काही नाहीये, तब्येत कमी करा आधी गपचूप. माझी आई सो डेंजर. मी आणि ज्या दिवशी इथे आल्यापासून मी 7 ते 8 वेळेस डाएट सुरू केलं. मी काल तर इतकी स्ट्रिक्ट डाएटवर होती. आई खाय ग एवढं काही नाही होत, खाय ग एवढं. रात्री कोणी खाऊ घातलं मला. मी बसली होती. अरे बाबा मी पौष्टिक खा म्हणते. पौष्टिक नाही पण माझं डाएट मी सुरू केलं होतं ना. कशाला असं जीव घेणं डाएट. काही जीव घेणं नाहीये का ते. आई बिंग आईच्या घरी तब्येत कमी करणं इज व्हेरी डिफिकल्ट पार्ट. मला हेच आवडत नाही. घेतली बाबा मी कोणत्या तरी गब्याची पप्पी. आई काय देतेस ग तुझ्या सुपुत्राला. जे तू जळजळ करते ना तेच तुला ज्याची जलस फील होतं ना तेच देते मम्मी. आई काय आणलंस तू दादाला करून. अरे बापरे काही करण काय केलं तू दादाला. प्रश्न आहे की तुला जर कॉफी मागितली तू द्यायची होती ना. मग Please म्हण, आमकं म्हण, डमकं म्हण, मग दाखवते परत आमचं. मग खरं आहे तुम्ही माझ्यावर अत्याचार करता. मी माहेरी आली माझा नवरा घरी नाही म्हणून. बाय द वे याला कॉफी हवी होती ना, माझ्या जोरात ओरडला की दे कॉफी दे. मग त्याला म्हटलं मला प्लीज म्हण. तर आईला एवढं असं वाईट वाटलं. आई लगेच तावात गेली पोरासाठी बुलेट कॉफी करून आणली. आणि पोरगा बघा. तुझे पप्पा आहे ना पप्पांकडे जा ना. पप्पांना सांग तुझ्या पप्पांना सांग जा जा बाळा जा. बघितलं ना नवरा नसला तर किंमतच नसते माहेरी. पप्पा आहे की तुझे जा सांग की त्यांना जा कोण पटकन. अशा प्रकारे माझ्या वहिनीने माझ्या दादाला नाहीला दोघांना काहीतरी खाऊ घातलंय जेवणात. नशीब तुझे पप्पा ते राहिले नाही तर ते पण तसे झाले असते. मामा नाही आपला मम्मा म्हण. मामाचा मोबाईल आहे मामाचा मोबाईल असं म्हणते ती बाळा. अच्छा मामाचा फोन आहे. अशा प्रकारे यांनी मला एकटं पाडलंय. आणि आई तर बघा आई. आणि आज तू निघून जाणार आहे फायनली. मी नाही जाणार आहे. माझ्या पप्पाचं घर आहे. मग मी तुला एकटं तुला कॉर्नर केले जा निघून घरातून. सगळी जा तुमच्या घरी जा. आम्ही कुठेच जाणार नाही. सांग या आजीला आणि मामाला. आमचं घर आहे मामाचं नाही बाबाचं घर आहे. सांग त्यांना. सखी कोणाचं घर आहे. मामा मी इथंच राहणार. तुला जायचं जा म्हणा. मी मामा सोबतच राहणार. चल अवघड. जेवण झाल्यानंतर आजी रोज बाहेर जाते हे तिच्या इतकं लक्षात आलंय की जेवण झाल्यानंतर ती बरोबर त्या दरवाजात जाऊन उभी असते. काय कुठे जायचं. चुप मी भुरणे खाली चालणार आहे. काय भाऊ आता झोपून घे. रात्र झाली. चला काय काय करा. ओ नाही बोल नाही जायचं आता. चल ये हे बेटा ये. चला आता काय काय करायचं. चला वरती जाऊ. चला आपण हे बघ जुजू करायला. जुजू चला काय काय करायचं जुजू मध्ये. काय बेटा भूर नाही जायचं बाबू. आता अंधार झाला. आता झोपायचं. चल नाही नाही तर खूप बरी म्हणायला लागली. बाय सगळ्या मी भूर चाललो. आजी चाललो. चिडवू नको गौरीतील चिडवू नको. नाही जायचं सांग तिला. सांग नाही जायचं म्हणून. चाललो आजी भूर. नाही मी जाते जाऊ दे. आहे त्याला हात लावला ना वरून दे.
आता पडली. सखी काय ते सखी काय ते काय ते काय ते काय हा बाप्पा कर हे दीदीचा बाप्पा नाही करायचा, जय जय बाप्पा कर जय जय. महाराजांचा बाप्पा करायला लावला मी तुला. हम्माचा नाही ग, महाराजांचा. ते हातले भारी करते इथे. अरे जय बाप्पा जय बाप्पा सुखी ठेव. डोकं टेकव डोकं टेकव डोकं टेकव. अंक बाई शिकत ग. दीदीला सांग बाप्पा करायला दीदीला. सांग दीदी बाप्पा कर सांग. तर असा काहीसा गोंधळ असतो जो आमचा कंटिन्यू सुरू असतो. मजाक मस्ती, एकमेकांना त्रास देणं, मजा करून घेणं, असंच काही तर दिवस आमचा संपतो. त्यामुळे मी आणि काल ॲक्च्युली असं झालं की सखीला पुन्हा त्रास व्हायला लागला. तिला पुन्हा आम्हाला दवाखान्यात न्यावं लागलं रात्री आणि तिच्या टेस्ट पण करायला लावलं आहे शुगर आणि थायरॉईडची. ॲक्च्युली तिला लास्ट टाईम जेव्हा मी वॅक्सिन दिलं होतं ना तेव्हाच करायला लावली होती, पण म्हटलं त्या दिवशी वॅक्सिन दिली ती ऑलरेडी रडरड करते तर नको. दुसऱ्या दिवसापासून तिला लूज मोशन सुरू झालं आणि कालपर्यंत तेच सुरू होतं. मग बघूयात मे बी आज उद्या जेव्हा तिला थोडं बरं वाटेल तेव्हा मी तिच्या त्या पण टेस्ट करून घेईल. बाय द वे मला असं वाटलं तर लहान मुलांच्या टेस्ट करत नाही किंवा मला त्याबद्दल एवढी माहिती नव्हती, त्यामुळे मी ते खूप जास्त सिरियसली पण घेतलं नाही. पण आता असं वाटतं की करून घ्याव्यात. सोबत मला पण शुगरची टेस्ट करायची, कारण माझ्या अंगाला खूप खाजव टाईप होतं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की ते मे बी डायबिटीज आणि शुगरमुळे होत असेल. तर म्हटलं ते करून घेऊयात. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. सोबतच आता आम्ही घरी आलो तर घरच्यांना सुद्धा. बाय.